मित्रांनो नमस्कार। आज मी तुमच्यासमोर एक अतिशय सुंदर अशी प्रेरणादायी कहाणी घेऊन येत आहे। तर ही गोष्ट आहे आइन्स्टाईन यांची। एक दिवस काय झालं की आइन्स्टाईन्स आपल्या ड्रायव्हरसोबत प्रत्येक ठिकाणी भाषण देण्याकरिता लेक्चर्स देण्याकरिता जात राहायचे आणि नेहमी एकच ड्रायव्हर त्यांच्या संगतीनं असल्यामुळे काय व्हायचं की प्रत्येक भाषण त्यांचा ड्रायव्हर हा अतिशय मन लावून तो ऐकत असे। त्यानंतर बरेच भाषणं झाल्यानंतर असं वाटलं की त्यांना प्रत्येक भाषणात ते पाठांतरसारखे होऊन गेले आणि यावेळेस आइन्स्टाईनला असं वाटलं की एक दिवस गमतीशीर ते आइन्स्टाईनला बोलले की सर, तुम्ही जिथे जिथे भाषण द्यायला जाते सगळे भाषण मला आता तोंडपाठ झालेले आहेत। तर एक दिवस असंच एके ठिकाणी भाषण द्यायला जात होते। त्यावेळेस आइन्स्टाईनने म्हटले की आज मी जिथे भाषण द्यायला चाललो तिथे तर मला कुणी ओळखत पण नाही, असं कर आज तू भाषण देशील आणि मी तुझा ड्रायव्हर बनेल। ठरल्याप्रमाणे आइन्स्टाईन ड्रायव्हरच्या सीटवर बसले आणि त्यांच्या ड्रायव्हरनी भाषण द्यायला सुरुवात केली। भाषण अतिशय उत्कृष्ट झालं। पूर्ण त्या भाषणाची झलक आइन्स्टाईनचीच होती। त्याच्यामुळे लोकांनी खूप टाळ्यांचा कडकडून त्यांचं स्वागत केलं, टाळ्याचा गजर केला। इतक्यामध्ये काय झालं की एका विद्यार्थ्याने त्यांना एक प्रश्न विचारला। भाषण तर खूप सुंदर झालेलं होतं। त्या प्रश्नाचं उत्तर मात्र दिल्याच्या नंतर त्या ड्रायव्हरने काय केलं, अरे हा प्रश्न तर खूप सोपा आहे, याचं उत्तर मी कशाला, माझा ड्रायव्हर देईल। आणि अर्थातच ड्रायव्हर म्हणजे खरेखुरे आइन्स्टाईन होते। त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि एकंदरीत हा जो संपूर्ण जो प्रवास होता, एका ड्रायव्हरनी दिलेलं भाषण आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रिया आणि लोक अतिशय आनंदित झाले। अर्थात या कहाणीतून आपल्याला काय कळणार आहे की आपण ज्यांच्या संगतीमध्ये राहू तसे आपण बनणार। तुमचा जर गुरु जर चांगला असेल तर तुम्ही नक्कीच चांगले व्हाल। आइन्स्टाईनच्या या छोट्याशा कथेमधून फार मोठा बोध आहे। त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण चांगल्यांची संगत करावी, वाईटाला सोडून द्यावं। वाईटाच्या मागे पडून आपलं जीवन बर्बाद करण्यापेक्षा चांगल्यामध्ये काय चांगलं आपल्याला शोधता येईल, काय अंगीकारता येईल ते करा। आणि ही कथा कशी वाटली तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये स्मार्ट शाळा या चॅनलवरती अशाच प्रकारच्या सुंदर सुंदर कथा मी तुमच्याकरता घेऊन येत आहे। जय हिंद, वंदे मातरम। थँक्यू।